सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरीमोड ते सर्व संघटनांनी केला रास्ता रोको। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलने मोर्चा काढण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने शिरूर अनंतपाळा तालुक्यातील आरीमोड येथे सकाळी 11 वाजता तालुक्यातील आम्ही सर्व सरपंच, उपसरपंच, सामाजिक संघटनांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घ्यावा व सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबास 50 लाखांची तात्काळ मदत द्यावी। सरपंचांमधून 2 ते 3 आमदार विधानसभेवर पाठवावे, जेणेकरून सरपंचांचे प्रश्न विधानसभेत मांडता येतील। नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सरपंचांना मतदानाचा हक्क द्यावा, सरपंचांना संरक्षण द्यावे, असे अनेक प्रकारच्या मागण्या मागण्यात आल्या आहेत। या प्रसंगी आनंदवाडीचे सरपंच भागवत वंगे, जोगाळचे सरपंच इंद्रजित माने, शिवपूरचे दिलीप पाटील, इस्लामाबाद संजीव बिराजदार, कळमगाव बापू शिंदे, आरेचे उपसरपंच नारायण पवार, राबका ज्ञानेश्वर पाटील, सय्यद अंकुलग्याचे मिर्झा माजिद, तुरुकवाडीचे उपसरपंच वाबभाई शेख, उपसरपंच व्यंकट कल्ले, बळवंत शिरुरे, गोविंद श्रीमंगल, सरोजताई गायकवाड, भरत ढगे, राहुल काकडे आदी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी विभागीय उपसंपादक बाबूराव बोराळे, लातूर। मसाजोगा या गावचे सरपंच आमचे सहकारी संतोष देशमुख साहेब यांची जी गेल्या 25 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांची हत्या झाली, त्या हत्येचा अद्यापही कुठला निकाल लागलेला नाही आणि कुठल्या मारेकऱ्याला अटक झाली नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वप्रथम त्या मारेकऱ्यांचा जाहीर निषेध करतो। या श्रीरामपूर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे 100% भक्कमपणे उभा राहून त्यांना कुठल्याही कशाही प्रकारचे त्रास न होणे देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहोत। मला एकच सांगायचं वाटतं की सरपंच म्हणजे या ग्रामीण भागातील एका गावचा लोकप्रतिनिधी आहे। लोकप्रतिनिधी तो गावचा मुख्यमंत्री आहे। तळागाळातील प्रत्येक गावातील नागरिकांची समस्या असेल, कुठलं काम असेल, तर तो धावधाव जाऊन काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कोण करत असेल तो गावचा सरपंच करतो। जर अशा या चांगल्या पद्धतीने गावातील लोकांना सगळ्यांसोबत घेऊन काम करणाऱ्या सरपंचाची जर वैयक्तिक स्वार्थासाठी हा गावगुंडाच्या लोकांनी जर त्यांची निगुडपणे हत्या केली, हत्याच नाही समजलो, त्यांच्या सरपंचाचे डोळे काढून गुप्तांग कापून म्हणजे एक विचित्र प्रकारची हत्या केली, तरी हत्या ही सर्व 100% चुकीची आहे। आमच्या कुटुंबात 100% अन्याय झालाय। करता घरातला करता माणूस, गावचा करता माणूस आज निघून गेलेला आहे। त्या घटनेचा आम्ही विषय व्यक्त करून त्या कुटुंबाला वारंवार सोडणार नाही। आम्ही त्या कुटुंबाला सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही 22 दिवसापूर्वी बीड येथे बीड जिल्ह्यातील जे सरपंच यांचा निर्घृण खून करून त्यांची हत्या करण्यात आली व त्या सरपंचाच्या लेकरा बाळाला उघड्यावर सोडण्यात आलं। अशा निर्घृण खून करणाऱ्या मारेकऱ्याला आपलं शासन 15-20 दिवस झालं त्यांना अटक करत नाही, त्यांच्याशी त्यांना कुठलाही दंड दोष करत नाही। त्या निमित्तानं त्यांच्यावर पुरेपूर कारवाई करण्यात यावी, त्या निमित्तानं आपण शिरामपूर तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं हे आज रास्ता रोको येथे करण्यात आलेला आहे। त्या रास्ता रोकोला आपले भागवत वंगे आणि पुढाकार घेऊन सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे मी प्रथमतः भागवत वंगे यांचं आभार मानतो। मित्रांनो, एका गावच्या सरपंचाचा खून होतो, जे गाव लोकप्रतिनिधी म्हणून त्याला निवडून देतात, त्याच्या हातात गावचा कारभार देतो
अशा माणसाचा जर खून होत असेल, दिवसाढवळ्या त्याचं अपहरण करून खून होत असेल, तर उद्या परिस्थिती काय राहील? आपल्या तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील? उद्या लोक सरपंच निवडणुकीसाठी थांबतील का? उद्या काय म्हणून न्याय द्यायचा लोकाला गावात, तुम्हाला सांगतो मी. तर अशा जर घटना घडत असतील तर आपण या महाराष्ट्रामध्ये काय म्हणून जगत आहोत? आज महाराष्ट्राचा बिहार होत आहे, याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. जातीय संघटना निसटून काढल्या पाहिजे आपण या आपल्या महाराष्ट्रातून. याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मित्र हो,